नमस्कार. आजच्या या भन्नाट माहिती सत्रात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा अप्रतिम सुपर हिरोंच्या टीमबद्दल बोलणार आहोत जी संपूर्ण जगाला चालवते आणि तेही निसर्गाला अजिबात न दुखावता. होय, आज आपण शाश्वत ऊर्जेबद्दल जाणून घेणार आहोत. ठीक आहे. चला तर मग ह्यात सखोल माहिती घेऊया. शाश्वत ऊर्जा म्हणजे नेमकी काय? ही एक अशी सुपर पॉवर आहे जी आपल्या जगाला एकदम सुरक्षितपणे आणि अखंडितपणे चालवते. सोप्या भाषेत सांगायचे तर ही अशी ऊर्जा आहे जी थेट निसर्गातून मिळते आणि कोळसा किंवा तेलासारखी ती कधीच संपत नाही. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे पृथ्वीला सुरक्षित ठेवून आपण ती पुन्हा पुन्हा वापरू शकतो. आजचा आपला प्रवास कसा असणार आहे ते आपण थोडक्यात पाहूया. आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. शाश्वत ऊर्जेशी ओळख, त्यानंतर ऊर्जेचे 5 मुख्य स्रोत, मग पृथ्वीला याची गरज का आहे, यात कोणती आव्हाने आहेत आणि शेवटी मुले यात कशी मदत करू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, शाश्वत ऊर्जेशी ओळख. आपली पृथ्वी वाचवण्याची ही खरोखरच एक मोठी मोहीम आहे. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे दर्शवते की जुने आणि नवीन ऊर्जा स्रोत यांच्यात नेमका काय फरक आहे. एका बाजूला कोळसा, तेल आणि गॅससारखे जुने स्रोत आहेत जे लवकर संपून जातात आणि भरपूर धूर आणि प्रदूषण करतात. पण दुसऱ्या बाजूला बघा, आपले नैसर्गिक स्रोत हे आपले स्वच्छ आणि सुरक्षित भविष्य आहेत. ते हवा एकदम शुद्ध ठेवतात आणि आपण त्यांचा कितीही वेळा वापर करू शकतो. ह्या ऊर्जेचा आवाका किती मोठा आहे ह्याचा विचार करा. ही शाश्वत ऊर्जा फक्त आपली घरे आणि शाळा चालवत नाही, तर गाड्या, मोठे कारखाने आणि चक्क अंतराळ स्थानकांनाही ऊर्जा देते. आणि हे सगळं अतिशय सुरक्षितपणे करताना ती आपले प्राणी, वनस्पती आणि आपल्या सर्वांचं अगदी काळजीपूर्वक रक्षण करते. भारी आहे ना? आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, ऊर्जेचे 5 स्रोत. आता वेळ आली आहे निसर्गाच्या त्या अद्भुत सुपर हिरो टीमला भेटण्याची. या शाश्वत ऊर्जा टीमचे 5 एकदम खास सदस्य आहेत: सौर, पवन, जलविद्युत, भूऔष्णिक आणि बायोमास. चला, या प्रत्येकाची ताकद काय आहे ते पाहूया. पहिला आणि एकदम तेजस्वी हिरो म्हणजे सौर ऊर्जा. ही ऊर्जा थेट सूर्याच्या प्रकाशापासून मिळते. विशेष सौर पॅनल्स हा सूर्यप्रकाश पकडतात आणि त्याचं विजेत रूपांतर करतात. ह्याचा उपयोग बघा, अगदी छोट्या कॅल्क्युलेटरला चालवण्यापासून ते मोठ्या घरांना प्रकाश देण्यापर्यंत आणि रस्त्यावरचे दिवे लावण्यापासून ते पाणी गरम करण्यापर्यंत सगळीकडे याचा वापर होतो. आता या स्लाइडबद्दल सगळ्यात रंजक गोष्ट कोणती माहितीये? 15 कोटी किलोमीटर. सूर्य आपल्या पृथ्वीपासून इतका दूर आहे, तरीही त्याची ऊर्जा आपल्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचते. आणि एक भारी फॅक्ट सांगू, आता तर विमानांना सुद्धा या सौर ऊर्जेवर चालवण्याच्या चाचण्या सुरू आहेत. तंत्रज्ञान खरोखरच खूप वेगाने पुढे जात आहे. दुसरा भन्नाट स्रोत म्हणजे पवन ऊर्जा. हवेचा सतत वाहणारा झोत जेव्हा या प्रचंड आकाराच्या विंड टर्बाइन्सवर आदळतो तेव्हा ते वेगाने फिरू लागतात आणि त्यातून अत्यंत स्वच्छ आणि सुरक्षित वीज तयार होते. डेन्मार्क नावाच्या देशात तर मोठ्या प्रमाणावर वीज ह्याच वाळ्याचा वापर करून तयार केली जाते. पवन ऊर्जेनंतर येते जलविद्युत, म्हणजेच वाहत्या पाण्याची ताकद. नद्या आणि धरणांमधून वेगाने वाहणारं पाणी जेव्हा मोठ्या टर्बाइन्सवर पडतं तेव्हा त्यातून वीज निर्माण होते. हा खरोखरच ऊर्जा मिळवण्याचा एक अत्यंत जुना आणि प्रभावी मार्ग आहे. आणि याची ताकद इतकी प्रचंड आहे की संपूर्णच्या संपूर्ण शहरांना यातून वीज मिळू शकते. आता आपण पृथ्वीच्या अगदी खोल आत जाऊन पाहूया, भूऔष्णिक ऊर्जा. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली प्रचंड मोठी नैसर्गिक उष्णता दडलेली आहे. काही देश अतिशय हुशारीने या नैसर्गिक अंतर्गत उष्णतेचा उपयोग करून घेतात. ते या उष्णतेने आपली घरे उबदार ठेवतात आणि मोठ्या प्रमाणावर वीजही बनवतात. आणि या टीमचा 5वा सदस्य आहे बायोमास ऊर्जा. हे खरोखरच कमाल आहे, कारण यात वनस्पती, लाकूड आणि अगदी आपल्या रोजच्या अन्नाचा कचरा या सगळ्यांना एक प्रकारे दुसरे जीवन मिळते. ह्या नैसर्गिक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे उत्तम इंधनात किंवा विजेमध्ये रूपांतर केले जाते. आता आपण तिसऱ्या भागाकडे वळूया. पृथ्वीला याची गरज का आहे? तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण या सुपरहिरो टीमचा वापर का केला पाहिजे. कारण ही शाश्वत ऊर्जा जुन्या इंधनांच्या धूर आणि प्रदूषणाला थेट लढा देते. यामुळे प्रदूषण कमी होते, हवामान बदलाचा वेग मंदावतो आणि आपली नैसर्गिक संसाधने वाचतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली हवा आणि पाणी स्वच्छ राहतं आणि बिचाऱ्या वन्यजीवांचंही रक्षण होतं. आपला चौथा भाग आहे आव्हाने आणि रंजक तथ्य. पण थांबा,
कोणत्याही मोठ्या मोहिमेत काही अडचणी असतातच. मग एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, स्वच्छ ऊर्जेसमोर खरोखर काही आव्हाने आहेत का? हे तंत्रज्ञान अद्याप पूर्णपणे 100% दोषमुक्त झालेलं आहे का? तर हो, यात काही विशिष्ट मर्यादा नक्कीच आहेत. सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे हवामानावर अवलंबून असणे. सौर पॅनल्सना काम करण्यासाठी सूर्यप्रकाशाची नितांत गरज असते आणि विंड टर्बाईन्सना वाऱ्याची. आणि दुसरं म्हणजे ही मोठी नवीकरणीय ऊर्जा प्रणाली शून्यातून उभी करण्यासाठी सुरुवातीला प्रचंड मोठा आर्थिक खर्चही येतो. पण काळजीचं काहीच कारण नाही. आपले शास्त्रज्ञ एका सपोर्ट क्रूप्रमाणे रात्रंदिवस मेहनत करत आहेत. ते सतत नवनवीन शोध लावत आहेत, जेणेकरून ही शाश्वत ऊर्जा दरवर्षी अधिक प्रभावी आणि अधिकाधिक स्वस्थ होईल. त्यामुळे हे सुरुवातीचे प्रश्न नक्कीच सुटतील. आणि आता आपला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, मुले कशी मदत करू शकतात. चला तर मग पाहूया या छोट्या गोष्टींचा एकत्र कसा मोठा परिणाम होतो. पृथ्वीला वाचवण्याची ही मोहीम फक्त मोठ्या शास्त्रज्ञांची नाहीये. आपल्या रोजच्या जीवनातल्या छोट्या सवयी खूप मोठा बदल घडवू शकतात. जसं की खोलीबाहेर पडताना पंखे आणि दिवे बंद करणे, पुन्हा वापरता येणाऱ्या बाटल्या आणि पिशव्या वापरणे, जवळच्या अंतरासाठी सायकल चालवणे, कागद आणि प्लास्टिकचे पुनर्चक्रण करणे आणि भरपूर झाडे लावून निसर्गाची काळजी घेणे. या अगदी साध्या सवयी आहेत, पण जेव्हा आपण सगळे मिळून हे करतो तेव्हा त्यातून होणारा बदल प्रचंड मोठा असतो. हे नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक लहान कृती पृथ्वीला भविष्यासाठी अधिक हरित आणि निरोगी बनवण्यास मदत करते. आपल्या दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक छोटासा चांगला प्रयत्न या जगावर कायमस्वरूपी आणि सकारात्मक प्रभाव टाकत असतो. कोणतीही कृती छोटी नसते. आजच्या या सत्राच्या शेवटी जाता जाता विचार करण्यासाठी एक भन्नाट प्रश्न आहे. आपण ऊर्जेच्या इतक्या अप्रतिम प्रकारांबद्दल पाहिलं, तर यापैकी कोणती अद्भुत ऊर्जा शक्ती पुढील काळात या जगाला पूर्णपणे बदलून टाकेल असं वाटतं? सौर ऊर्जा, पवन ऊर्जा की आणखी काही नवीनच तंत्रज्ञान पुढे येईल? यावर नक्की विचार करा आणि अशीच नवीन माहिती मिळवत रहा. आजच्या या सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.